हरे कृष्ण, जय शिवराय. जॉबवरून संध्याकाळी घरी आलो आणि फ्रेश होऊन पुस्तक वाचायला बसलो. थोडं पुस्तक वाचून त्यातील इम्पॉर्टंट पॉईंट्स नोटबुकमध्ये लिहून काढले आणि मग उद्याचं प्लॅनिंग शेड्यूल केलं. कारण टुमारो गेट्स बेटर व्हेन यू प्लॅन टुडे. मग काउंटरवर हरिकृष्ण महामंत्राचा जप करायला सुरुवात केली. त्यामुळे मन एकदम शांत आणि पीसफुल झालं. मग वर्कआउट टाईम झाला. वॉर्मअपची सुरुवात जम्पिंग जॅक्सने केले. त्यामुळे पूर्ण बॉडीमध्ये ब्लड फ्लो वाढला. त्यानंतर साईड बेंडिंग केल्यामुळे कंबर फ्लेक्झिबल होते आणि हा एक साईड बेली फॅट कमी करण्यासाठी एकदम हेल्पफुल एक्सरसाइज आहे. मग वाइंड मिल एक्सरसाइज केला, ज्यामुळे स्पाईन आणि हॅमस्ट्रिंग एकदम स्ट्रेच होतात. फॉरवर्ड बेंड केला, त्यामुळे रक्त मेंदूपर्यंत छान पोहोचतं आणि स्ट्रेस निघून जातो. नंतर शोल्डर रोटेशन केलं, त्यामुळे खांदे पोस्चर सुधारतो. मग स्क्वॉट्स करू लागलो. त्यामुळे थायस, ग्लट्स अँड हिप्स एकदम मजबूत होतात, ज्यामुळे चालण्याची आणि धावण्याची शक्ती वाढते. लोअर बॉडी मजबूत करण्यासाठी स्क्वॉट्स एकदम पॉवरफुल एक्सरसाइज आहे. यामुळे हार्मोन रिलीज वाढवून ओव्हरऑल मसल ग्रोथ आणि मेटाबॉलिझम बूस्ट होतं. त्यानंतर पंजावर उभं राहून काप रेज केले. यामुळे आपल्या पोटऱ्या मजबूत आणि बॅलन्स वाढतो. त्यामुळे पोटऱ्यांच्या स्नायूंना जबरदस्त ताकद मिळते आणि चालताना, धावताना किंवा उडी मारताना आपली पॉवर वाढते. बॉडी बॅलन्स आणि कंट्रोल खूपच सुधारतो. त्यामुळे पाय स्थिर राहतात आणि पडण्याचा धोका कमी होतो. टाचा, गुडघा आणि पायाचे जॉईंट्स मजबूत होतात. यामुळे फ्युचर इंजरीजपासून मुक्ती मिळते. शिवाय पायातील रक्तसंचार सुधारतो. त्यानंतर मी प्राचीन असा मुद्गर व्यायाम केला. या व्यायामामुळे खांदे आणि छातीचे स्नायू प्रचंड मजबूत होतात आणि शरीरात वॉरियरसारखी ताकद निर्माण होते. ग्रीप पॉवर झटक्यात इम्प्रूव्ह होते, म्हणजे आपल्या हातातली पकड एकदम सॉलिड होते. बॅक आणि आर्म्सलासुद्धा छान असा स्ट्रेन येतो, ज्यामुळे संपूर्ण अप्पर बॉडी डेव्हलप होते. शिवाय हा व्यायाम पोस्चर सुधारतो आणि देसी स्टाईलमध्ये फंक्शनल स्ट्रेंथ वाढवतो.
मग मी वन हँड फ्रॉग स्टँड म्हणजेच क्रो पोजसारखी थोडी बॅलन्सिंग प्रॅक्टिस केली. यामध्ये हातांवर पूर्ण शरीराचं वजन ठेवताना कोअर आणि आर्म्स स्टेबल ठेवावे लागतात. त्यामुळे मन एकदम फोकसमध्ये जातं, कारण थोडासा इम्बॅलन्स जरी झाला तरी पडण्याची शक्यता असते. यामुळे रिस्ट आणि शोल्डर स्टॅबिलिटी जबरदस्त वाढते आणि बॉडी कंट्रोल सुधारतो. प्लँक होल्ड व्हेरिएशन्स करताना कोअर मसल सतत सक्रिय राहतात. त्यामुळे पोटांची ताकद आणि स्टॅबिलिटी जबरदस्त वाढते. हॉलो बॉडी होल्डसारखी एक्सरसाइज स्पाईनला प्रॉपर सपोर्ट देतात आणि लोअर बॅक पेन कमी करण्यास मदत करतात. बॅलन्स आणि बॉडी कंट्रोल इम्प्रूव्ह होऊन पोस्चर सुधारतो. सिंगल लेग बॅलन्स करताना आपलं वजन एका पायावर घेतलं जातं आणि शरीर पूर्ण पुढे झुकवलं जातं, ज्यामुळे कोअर आणि लोअर बॅकवर एकदम जोरदार स्ट्रेन येतो. यामुळे आपलं बॅलन्सिंग सुधारतं आणि स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह होते. त्यानंतर बॅक बेंड केला, ज्यामुळे पाठीचा कणा फ्लेक्झिबल होतो, छाती ओपन होते आणि डायजेशन सुधारतं. बॅलन्स आणि बॉडी कंट्रोल इम्प्रूव्ह होऊन पोस्चर सुधारतो. मग मी नॉर्मल पुशअप्स केले. यामध्ये चेस्ट, शोल्डर आणि आर्म्स एकदम स्ट्रॉंग होतात. शरीराचा वरचा भाग शक्तिशाली बनवण्यासाठी पुशअप्सपेक्षा क्लासिक असे काहीच नाही. प्रत्येक रेपमध्ये कोअर टाईट ठेवावा लागतो, त्यामुळे ॲब्सवरही छान स्ट्रेन येतो. नंतर वन हँड पुशअप्स केले आणि त्यामुळे तर अजून चॅलेंज तयार होतो. एका हातावर संपूर्ण बॉडी बॅलन्स ठेवताना स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी दोन्हींची अल्टिमेट परीक्षा होते. व्यायाम झाल्यावर मी प्राणायाम केला. अनुलोम विलोम, कपालभाती आणि भ्रामरी करून श्वास आणि मन दोन्ही शांत केलं. शरीरात ऑक्सिजन फ्लो वाढल्यामुळे ताणतणाव कमी होतो. मग शेवटी स्नान करून श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि भागवत श्रवण व नामजप केला. राधे राधे.